नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत नवरात्रीमध्ये हमखास महाराष्ट्रामध्ये केला जाणारा पदार्थ कडाकणी। नवरात्रीमध्ये हमखास प्रत्येक मराठी माणसाच्या घरात हा पदार्थ बनवला जातो। नवरात्रीच्या 7व्या दिवशी आपण देवीला माळ म्हणून हा पदार्थ कडाकणीची माळ ही आपण बांधतो। चला तर सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे, तो व्यवस्थित आपण चाळून घ्यायचा आहे। त्यानंतर अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी साखर, इथे मी साखर बारीक करून घेतलेली आहे, तुम्ही पाहिजे असेल तर पिठी साखरही घेऊ शकता। थोडंसं मीठ टाकायचं आहे, जरी हा गोड पदार्थ असला तरी मिठाशिवाय चव नाही। नंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी अर्धा चमचा तूप व थोडीशी वेलची पावडर घालत आहे। व्यवस्थित मिक्स करून थोड्या थोड्या पाण्याने आपण मळून घ्यायचे आहे। घट्ट असा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। इथे मी हा गोळा अर्धा तास झाकून ठेवणार आहे, त्यामुळे रवा व्यवस्थित भिजतो। नंतर अर्ध्या तासाने व्यवस्थित पुन्हा एकदा मळून घ्यायचा आहे। इथे पाण्याचा वापर नाही करायचा, हलक्या हाताने व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। नंतर पुरीच्या आकाराचे गोळे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत। व्यवस्थित आपल्याला लाटून घ्यायचं आहे, जसे आपण पुऱ्या लाटतो तसंच हे लाटू शकता, पण हे पातळ लाटायचं आहे। अशा पद्धतीने सर्व लाटून घ्यायचे आहे। इथे माझ्या सर्व कडाकण्या लाटून झालेल्या आहेत। आता आपण याला तळून घेऊया। इथे मी छोट्या कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये कडाकण्या आपण टाकायच्या आहेत। गॅसची फ्लेम ही आपण मीडियम ठेवणार आहे, म्हणजे कडाकणी ही करपणार नाही। इथे अशा पद्धतीने आपण तेल टाकायचे आहे, म्हणजे कडाकणी दोन्ही साईडून व्यवस्थित भाजते। अशा पद्धतीने आपण सर्व कडाकण्या तळायच्या आहेत। अशा पद्धतीने आपण सर्व तळून घ्यायचे आहे। कडाकणी हा असा पदार्थ आहे जो 8 ते 10 दिवस आरामात राहू शकतो, ते न खराब होता। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक करायला विसरू नका। थँक्यू।